नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर समर स्पेशल रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करत आहे. तर उन्हाळा खूप वाढलेला आहे, तर त्यामध्ये थंडगार असा आणि अगदी झटपट होणारा हा सरबत मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. तर आज आपण बनवणार आहोत प्रेमाचं सरबत. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, तर मी ते कलिंगड घेतलेलं आहे. तर अर्ध कलिंगड असं मी कापून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तर इथे मी अर्धा लिटर दूध थंड करून घेतलेलं आहे. तर स्टार्टिंगला गरम करून ते थंड करून घेतलेलं आहे. तर ते आपण बाउलमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक पळी आपण पिठी साखर टाकलेली आहे. तर मोठे 4 चमचे पिठी साखर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये रूह अफजा आपण टाकायचं आहे. तर स्टार्टिंगला मी अर्धी पळी रूह अफजा याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. तर रूह अफजा कोणत्याही किराणा शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर टोटल मी एक पळी याच्यामध्ये रूह अफजा टाकलेला आहे. याचा फ्लेवर स्ट्रॉंग असतो, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करायचा आहे. तर यानंतर आपण याच्यामध्ये सब्जा टाकणार आहोत. तर सब्जा मी रात्री 2 चमचे पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. ओव्हरनाईट आपल्याला सब्जा पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. तर तो फुलून एवढा झालेला आहे. तर हा पूर्ण सब्जा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. तुम्हाला हवा तेवढा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकताय. तर त्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण कलिंगडाचे काप मीडियम साईजमध्ये छोटे छोटे करून घेतलेले आहेत, तर ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर याच्यापेक्षा छोटेही तुम्ही पीसेस करू शकताय. तर मी या साईजमध्ये पीसेस ठेवलेले आहेत. तर ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी अर्धा कलिंगडाचे काप याच्यामध्ये टाकलेले आहेत. कलिंगडाच्या बिया जेवढ्या शक्य होतील तेवढ्या तुम्ही काढून घ्यायच्या आहेत. छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण. त्यानंतर इथे आपलं प्रेमाचं सरबत तयार झालेलं आहे. तर सब्जा जो आहे तो उन्हाळ्यामध्ये आपण खाल्ल्यानंतर तर शरीराला थंडावा देतो. तर पाण्यामध्ये किंवा अशा पद्धतीने सरबत बनवून तुम्ही हे आपल्या उन्हाळ्यामध्ये घेऊ शकताय. तर वॉटरमेलन पण आपल्याला थंडावा देतं. तर अशा पद्धतीने सिंपल आणि कमी साहित्यामध्ये होणारं सरबत तुम्ही घरच्या घरी तयार करू शकताय. तर इथे मी काचेच्या ग्लासमध्ये थोडंसं रूह अफजा टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे मिश्रण आता आपण टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व करणार आहोत. तर तुम्ही या उन्हाळ्याला नक्की ट्राय करा आणि आवडल्यास रोशनाज रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टाला फॉलो करा. धन्यवाद.